नमस्कार मंडळी. मंथन सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असा. तर आजच्या व्हिडिओत माझगावचं सप्तो कसं साजरो केलो होता तो तुमका ह्या व्हिडिओनं बघू भेटलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. जे कोण आमचे माझगावचे रहिवासी असतात आणि त्यांना हे सण अनुभव भेटणार नाही, ते पूर्णपणे सण त्यांना अनुभव भेटावं ह्यासाठी माझा छोटासा प्रयत्न असता. त्यामुळे ज्यांका कोणाक बघू भेटणार नाही किंवा ज्यांका हे सण अनुभव भेटणार नाही त्यांच्यानं कृपया करून हे पूर्ण व्हिडिओ बघा. तुमका कळतं आपल्या माझगावात नक्की काय काय सप्ताह केलं जातं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका महादेव मंदिरात सप्ताह काय केलं जातं, तसंच माझगाव हायस्कूल मधनं दिंडी कशी काढली जाता, पुन्हा रात्री काय काय असते या सगळं तुमका बघू भेटताला. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सप्ताह दिवशी मी पण जरा कामात बिझी होतो, त्यामुळे असे पूर्ण व्हिडिओ मग करू भेटक नाही. तरी पण मी खूप प्रयत्न केलं जा तुमच्यापर्यंत पोहोचव होया त्या पोहोचवचा, म्हणजे पूर्ण टाइम मला देऊ भेटक नाही माझ्या कामांमुळे. तरी पण मी पूर्ण ट्राय केलं असं की तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचावी असा. तर जर काय चुकलं असं तर नक्की माफ करा, पण व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. आणि तुमचा सपोर्ट खरोखर सध्या खूप चांगलं मग येतं असं सपोर्ट करत राहा, जेणेकरून सकाळी सकाळी मंदिराकडे खूप प्रसन्न वाटतं. ह्या आमचा स्वयंभू महादेव मंदिर. काकी सकाळी सकाळी महादेवाक सुंदर असो हार तयार करू होती. आपल्या महादेव मंदिरात सकाळी सकाळी श्री महादेवाचो दूध आणि बेलपत्रांनी अभिषेक केलो जातो. श्रावण महिनो ह्यो हिंदू पंचांगानुसार 4थ्या महिन्यात येता. गावच्या मानकऱ्यांनी आणि पुरोहितांनी श्रावणी सोमवार दुसरो ह्यो सप्त्यासाठी निवडलेलो असा. ह्यो सप्तो सुरक्षित पार पडांनी म्हणान चतुर्सीमेवरच्या देवतांका नारळ आणि विडो ठेवून गाराणा घातला जाता की हो जो कार्यक्रम असा तो सुरक्षित पार पडांदे. गावातले सगळे मानकरी एकत्र येऊन सगळ्या देवतांका नारळ आणि विडो ठेवून गाराणा घालतात. ह्या दिवशी प्रत्येक देवतांका हार आणि फुला घालून सजवला जाता. ह्यो पूर्ण कार्यक्रम सकाळी 10च्या सुमारास केला जाता. नंतर महादेव मंदिरात सुवासिनीच्या हातनं ओटी भरली जाता आणि देवाक गाराणा केला जाता. पूर्वी महादेव मंदिरात सप्तयो 7 दिवसांचो केलो जायचो. कालांतराने जेव्हा मंदिराचं काम कमिटीकडे गेला तेव्हा सप्तयो 5 प्रहरांचो केलो जायचो. सप्तो असल्यामुळे आई सातेरीक साडी नेसवली जाता. नंतर आई सातेरीक हळद कुंकू लावून आईची ओटी भरली जाता. नंतर सगळे मानकरी मिळून आई सातेरीकडे येतात आणि सप्त्याचो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी देवी गाराणा घालतात. सकाळी 11:30च्या सुमारास महादेव मंदिरात वाद्यांची पूजा केली जाता. वीणा, पेटी, चिपळे, मृदुंग ही वाद्या सप्त्यासाठी वाजत गाजत आणली जातात आणि बरोबर 12 वाजता सप्त्याक सुरुवात होते. अशा प्रकारे सप्त्याच्या भजनांका सुरुवात होता. सप्त्याचा पहिला भजन ह्या खोदवाडा ग्रामस्थ करतात. संध्याकाळी 3 वाजता महादेव मंदिराची जी पिंड असा तिका सजवून घेतात. ती कशा प्रकारे सजवतात आणि सजवल्यावर कसा दिसता तर आपण बघूया. दुपारी 2:30च्या सुमारास गावचे पुरोहित महादेवाक फुलांनी सजवतात. झाल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता मी गेले माझगाव हायस्कूल मध्ये, कारण तिकडे सुरुवात होती दिंडीची. ह्या पूर्ण श्रेय ह्या माझगाव हायस्कूलच्या शिक्षकांका जाता, जे पूर्ण एफर्ट्स घेतात ह्या पूर्ण कार्यक्रमाक. त्यामुळे त्यांचे खरोखर आभार. तुमच्यामुळे आमका असो एक दिंडीचो कार्यक्रम बघूक भेटता, त्यामुळे नक्कीच तुमचे आभार. आणि माका व्हिडिओ काढू दिल्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार माझगाव हायस्कूलचे आणि सर्व शिक्षकांचे. ह्या आमचा श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय. विद्यालयाची सगळी मुला आणि शिक्षक ह्या कार्यक्रमात सहभागी होतात.
कार्यक्रमात मुलांका सजवूक शिक्षकांचो खूप मोठो हातभार असता. शाळेतलो दिंडी कार्यक्रम म्हणजे आपले शिक्षक मुलांका कसे सजवतात हे बघू येणारी ही लहान मुला. ह्या कार्यक्रमासाठी शाळेतल्या मुलांका 2:30 ते 3 वाजता सजवूक सुरुवात केली जाता. विद्यालयाची एक थीम ठरलेली असता, ती तुमका लास्टाक बघूक भेटतली. शाळेतलो दिंडी कार्यक्रम म्हणजे आपल्या लहान मुलांका आपली संस्कृती, आपली संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची ओळख होणं या खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे महाविद्यालयात असे उपक्रम राबवणं खूप महत्त्वाचं असतं. ह्या दिंडीसाठी विद्यालयाच्या मुलांचा आणि शिक्षकांचा खूप मोठा योगदान असा. संध्याकाळी 4:45 वाजता पूर्ण सेटअप ह्यो ट्रकमध्ये बसवलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. ह्या कार्यक्रमासाठी मुलगे सदरे तर मुली साडी घालतात. ह्यामुळे ह्या सोहळ्यात एक वारीचा स्वरूप येतं. संध्याकाळी 5 वाजता ही दिंडी मंदिराकडे जाऊन निघते. पहिली विद्यालयाची दिंडी दत्त मंदिरकडनं सुरुवात करत. दत्त मंदिर ते महादेव मंदिर ह्या अंतर खूप लांब पडा. नंतर लहान मुलांचा विचार करून ह्या अंतर कमी केलं. म्हणान आता दिंडी शाळेपासनं मंदिरापर्यंत नेली जातात. ह्या दिंडीची सुरुवात HB सावंत सर ह्यांनी केली. माझगावच्या बऱ्याच मुलांनी दिंडीचो ह्यो अनुभव घेतलो असतलोच. अशा उपक्रमांमुळे पालक आणि गावकरी कार्यक्रमात सहभागी होतात. माझगावच्या विद्यालयासारख्या प्रत्येक शाळांनी जर असे उपक्रम केले तर आपली संस्कृती टिकाण राहतली. शाळेच्या अभ्यासाबरोबरच असे उपक्रम राबवणं ह्या पण खूप गरजेचा असा. ही दिंडी शिस्तबद्ध पद्धतीन मंदिराकडे जाऊ निघता. ह्यासाठी एक योग्य नियोजन असणं खूप गरजेचं असतं. याच विषयावर आधारित आजचा हा चित्ररथ देखावा. दिंडी म्हणजे टाळ आणि मृदुंगाच्या गजरात भगवे झेंडे घेऊन भजन म्हणत एकत्र चढण्याची परंपरा. लहान लहान मुला दिंडीसाठी एकदम उत्साहान तयार होतात. सदरे आणि साडी घातल्यावर आपण कसे दिसतो ह्या कुतूहल त्यांच्या मनात आदल्या दिवशीच असता. कोणी कोणी ही दिंडी शाळेत असताना अनुभवली त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ही दिंडी बघून बऱ्याच जणांच्या आठवणी ताजे झाले असतले. आपण दिंडीत असताना काय मजा मस्ती केली ह्या सगळ्या त्यांका आठवतला. मुलांका एक सांगणं असा की जेव्हा आपली शाळा असे उपक्रम राबवता तेव्हा गैरहजर न राहता अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्या. ह्या पुढे तुमच्याच फायद्यासाठी असता. दिंडी बघूक गावकरी मोठ्या संख्येन गर्दी करतात. ह्यो सप्ताह माझगावसाठी एक मोठो सोहळच असता. अशा या निश्चयात त्यांच्यासोबत श्रीदेव महादेव व पार्वती देवी यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या शिव. नंतर हे लहान लहान वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात लेझिम खेळत सातेरी मंदिराकडे जाऊन निघतात. सातेरी मंदिराकडे ग्रामस्थ मोठ्या संख्येन ह्या दिंडीची वाट बघत असतात. सातेरी मंदिराकडे थांबान ही थीम सर्व ग्रामस्थांका दाखवली जाता. आता पुन्हा वाजत गाजत ही दिंडी महादेव मंदिराकडे जाऊन निघता. महादेव मंदिराकडे ह्या दिंडीची सर्व ग्रामस्थ आतुरतेन वाट बघत असतात. महादेव मंदिराच्या जुन्या वाटेन दिंडी ही मंदिराकडे जाता. जी मुलं तुमका इकडनं जाताना दिसतात ती महादेव मंदिराची जुनी पायवाट. तिकडे दिंडी ही मंदिराची प्रदक्षिणा मारता आणि मंदिरात जाऊन निघता. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शपथ घेतात आणि आपला रक्त पिंडीवर सांडत तो देखावो माझगावच्या विद्यालयात सादर केलं होतं.
नंतर दिंडीतली सर्व मुलं मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आत जातात. सकाळी 4 वाजता महादेवाची काकड आरती होता आणि दिंडी मंदिराभोवती फेरी मारता. दुसऱ्या दिवशी दिंडी ही देवी सातेरीच्या भेटीक येता आणि या सप्त्याची सांगता होता. नमस्कार मंडळी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले असतलीच. जर तुमका व्हिडिओ आवडली असत तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जे कोण तुमचे नातेवाईक असतात किंवा भावंड असतात जी बाहेर असत ज्यांका ह्यो सण अनुभव भेटक ना त्यांना ह्यो नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाऊन दे आणि त्यांना पण ह्यो अनुभव घेऊन दे. धन्यवाद.